नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या काही दिवसांपासून 2023चा श्रावण पर्व सुरू होता आणि आज त्या श्रावण पर्वाचा शेवटचा दिवस आहे. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस. तर श्रावण महिन्यात आपण खूप सेवा केल्या, रुद्राभिषेकाची सेवा केली, महादेवांवर खूप वेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या, त्यांना शुभूट अर्पण केली, त्यांना बिल्वपत्राचा अभिषेक केला. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे जी आपण करतो ती रुद्रयंत्रांवर. तर रुद्रयंत्र हे महादेवांचं यंत्र आहे, महादेवांना अतिशय प्रिय यंत्र आहे. हे यंत्र जर आपल्या घरात असेल तर सगळ्या रोगांवर आपल्याला मात मिळते. हे यंत्र आपल्या घरात असेल तर आपल्याला खूप फायदे होऊ शकतात. शत्रूचा त्रास, दुष्ट नातेसंबंध या बऱ्याच गोष्टींच्या समस्या रुद्रयंत्र आपल्याला याच्यातनं मार्ग देऊ शकतं. तर रुद्रयंत्र म्हणजे काय, तर मी जसं सांगितलं की हे महादेवांचं यंत्र आहे. तर तुम्ही आधी माझं देवघर बघितलं असेल तर माझ्या देवघरात रुद्रयंत्र नव्हतं. मी आतापर्यंत रुद्रयंत्र घेतलेलं नव्हतं. श्रावण महिना निघून गेला पण शेवटी का होईना मी रुद्रयंत्र घेतलं आणि आज श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी रुद्रयंत्राची स्थापना करणार आहे. काही कारणास्तव श्रावण सोमवारी मला ही स्थापना करता आली नाही, पण आज शेवटच्या दिवशी का होईना मी रुद्रयंत्राची स्थापना करणार आहे. तर स्थापना करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रुद्रयंत्र कसं दिसतं, रुद्रयंत्र काय, ते दिसायला कसं असतं, ते कुठून घ्यायचं, याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर. तर तुम्ही तामणात बघू शकता की ही मी शेवटी श्रावण महिन्याची खरेदी केली आहे. तर याच्यात मी 4-5 गोष्टी तुम्हाला दिसत असतील. हे म्हणजे आपलं रुद्रयंत्र. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा रुद्र पंचमुखी रुद्र मी घेतला आहे. जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही हा रुद्र तुम्हाला बघायला मिळाला असेल. मी हा रुद्र महादेवांना अर्पण केला होता रुद्राभिषेकाच्या वेळी. त्याच्यानंतर मी अजून एक महत्त्वाची गोष्ट घेतली आहे, ते म्हणजे कासव पात्र. हे शंख पात्र आहे. याच्यावर आपण शंख, दक्षिणावरती शंख ठेवून याची पूजा करणार आहे. मी मार्केटमध्ये गेले होते पण काही कारणास्तव मला शंख मिळाला नाही, म्हणजे चांगला शंख मिळाला नाही. थोडेफार त्याच्यावरती म्हणजे रेषा वगैरे होत्या, त्याच्यामुळे मला तो आवडला पण नाही. तर मी वाट बघते चांगला शंख मिळण्याची. पण मला हे कासवपात्र आवडलं शंख ठेवण्याचं, म्हणून मी फक्त ते घेतलं आहे. तर हे जे कासवपात्र आहे हे पण मी महाराजांच्या आध्यात्मिक केंद्रातनं घेतलं आहे. जर तुम्ही केंद्रात जात असाल तर कुठल्याही स्टॉलवर, जो गुरुवारी आपला स्टॉल असतो ते कुठल्याही स्टॉलवर तुम्हाला हे कासवयंत्र मिळेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 108 रुद्राक्षांची माळ. तर ही रुद्राक्षांची माळ आपण जपमाळ म्हणून पण वापरू शकतो आणि ज्यांच्याकडे रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावर ठेवण्यासाठी या माळेचा आपण उपयोग करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे रुद्रयंत्र. तर हे रुद्रयंत्र मी घेतलं आहे. तर अशा प्रकारे ही श्रावण महिन्यातली छोटीशी खरेदी होती. तर आता रुद्रयंत्र कसं दिसतं, दिसायला कसं असतं हे सगळं मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुद्राक्षाचं काम वेगळं आणि यंत्राचं काम वेगळं, दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. रुद्राक्षाच्या साहाय्याने आपण मंत्राचा जप करतो आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अधिक सकारात्मक बनवतो. रक्तदाब, चिंता, मानसिक ताण यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आपल्याला मदत करतं. आणि यंत्र एक त्रिकोणमितिक गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आतल्या 5 घटकांच्या मध्ये संतुलन राखण्यासाठी मदत करतं. तर व्यावसायिक, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी हे रुद्रयंत्र आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर रुद्रयंत्र म्हणजे काय, तर घरात कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा घरात कुठल्याही प्रकारचा आजारपण असेल तर रुद्रयंत्राच्या अभिषेकाने जर आपण ते जलप्राशन केलं तर आपल्याला सगळ्या रोगांवर मुक्तता मिळू शकते. घरातली कुठल्याही प्रकारचं संकट असेल तर त्याच्यावर तुम्हाला मात करता येईल, एवढं प्रभावशाली हे महादेवांचं रुद्रयंत्र आहे. रुद्रयंत्र हे अगदी एक शक्तिशाली यंत्र असून जीवनातील सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे यंत्र पंचधातूवर किंवा कुठल्याही धातूवर कोरलेलं असतं. तुम्हाला म्हणजे पंचधातूचं, तांब्याचं किंवा सोन्याचं तुम्हाला आवडेल त्या धातूवर कोरलेलं रुद्रयंत्र तुम्ही घेऊ शकता. तर हे माझं जे रुद्रयंत्र जे मी घेतलं आहे ते पंचधातूचं आहे, धातूवरती कोरलेलं आहे, उभट आहे, अगदी श्रीयंत्रासारखंच असतं दिसायला. तर आपण सगळ्यांना माहिती आहे रुद्र हे मूळतः भगवान शिवशंकराचे रूप आहे, म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. जर हे यंत्र भगवान शिवांच्या मंत्राने योग्यरित्या जर आपण स्थापन केलं, याच्यात प्राणप्रतिष्ठा केली, ओम नमः शिवाय या मंत्राने जर या शक्तिशाली मंत्राला आपण ऊर्जावान केलं तर याचे खूप फायदे आपल्याला मिळतात.
तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की रुद्र यंत्राचं कोरीव काम असतं किंवा दिसायला कसं असतं, म्हणजे हे जवळपास श्रीयंत्रासारखंच दिसतं, पण हे श्रीयंत्र नाही आहे. याच्यावरती हे जे कोरीव काम आहे, हे जे क्राफ्टिंग आहे, हे थोडंसं वेगळं असतं. जवळून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, चौकोनी पाटीवर कोरलेलं हे रुद्रयंत्र आहे. श्रीयंत्र जे असतं ना, ते हा जो भाग असतो हा चौकोनी पायऱ्यांसारखा असतो, पण याचा रुद्रयंत्राचा जो भाग आहे तो तुम्हाला असा थोडासा कमळाच्या पाकळीसारखा दिसत असेल आणि गोलाकार आहे. हे बघा, असा हा जो आहे गोलाकार दिसतोय. मधला भाग बघा, फक्त तो जो आहे तो गोलाकार आहे. आता दिसत असेल व्यवस्थित. आणि वरचं जे टोक असतं श्रीयंत्राचं, हे जे टोक असतं हे अगदी बारीक निमुळतं आणि टोकदार असतं, पण रुद्रयंत्राचं जे टोक आहे ते थोडंसं चपट आहे. आणि वरती बघा, चांदणीसारखा आकार आहे याला. श्रीयंत्राला तो चौकोनी पिरॅमिडसारखी पायरी असते, याला चांदणीसारखा आकार आहे. आणि हे वरचं टोक पण याचं टोकदार नाही आहे, असं थोडं सपाटचं आहे. तर अशा प्रकारे हे यंत्र दिसायला असतं. तर हे जे मी घेतलं याच्यात पण 2 साईजेस मिळतात. तर ही जी साईज आहे जी मी घेतली आहे ती सगळ्यात छोटी आहे. याच्यापेक्षा अजून एक मोठी मिळते. तर या यंत्राची जी किंमत आहे ते मी 1100 रुपयाला घेतलं आहे स्वामी समर्थ केंद्रामार्गातनं. जर तुम्हाला पण हे यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही पण सेवा केंद्रातनंच घ्या. तिथून आपल्याला ओरिजिनल यंत्र मिळतं. आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही हे यंत्र घेताना. तर जर तुमच्या आजूबाजूला कुठलंही आध्यात्मिक केंद्र असेल तर तुम्ही तिथून हे यंत्र घेऊ शकता. दर गुरुवारी आपले स्टॉल असतात, आपल्या प्रत्येक सेवेकरांना माहिती आहे. तर तिथून तुम्ही हे यंत्र घेऊ शकता. किंवा मग जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला केंद्र नसेल आणि तरीही तुम्हाला हे यंत्र घ्यायचं असेल किंवा काही कारणास्तव केंद्राच्या स्टॉलवर अवेलेबिलिटी नसेल तर तुम्ही आपली श्री गुरुपीठ यांची साईट आहे त्र्यंबकेश्वरची बी सात्विक म्हणून, तर त्याच्यावरून पण तुम्ही हे यंत्र ऑर्डर करू शकता. अगदी व्यवस्थितरित्या घरपोच तेही आपल्याला येतं आणि असंच दिसतं, हेच असतं, ओरिजिनल असतं ते पण. तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे यंत्र घेऊ शकता. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही साईटवरून तुमची फसवणूक होण्यापेक्षा जी आपल्या केंद्राची, आपल्या स्वामी मार्गांची जी अधिकृत साईट आहे तिथून तुम्ही हे यंत्र घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे यंत्र असतं दिसायला. तर आता आपण जेव्हा घरी आणतो तर खूप साऱ्या प्रकारचे याला हात लागलेले असतात, म्हणजे खूप पद्धतीने ट्रॅव्हल करून हे आपल्यापर्यंत आलेलं असतं. आणि हे यंत्र जिवंत नसतं, तर याला आपल्याला जिवंत करायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे फायदे आपल्याला तेव्हाच ठरतील. नाहीतर नुसतं स्टॉलवरून आणलं आणि देवळात ठेवलं, आपल्या मंदिरात, घराच्या देवघरात ठेवलं तर त्याला काही महत्त्व नाही. यंत्राची म्हणजे कुठलेही देव आपण जेव्हा देवघरात आणतो तेव्हा त्यांची सिद्धता करणं खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हाही आपण कुठल्या यंत्राची स्थापना करतो तर त्यांना जिवंत करण्यासाठी, योग्य मंत्राने योग्यरित्या ऊर्जावान करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचे असतात. तर हा अभिषेक एकदाच करायचा नाही. तर जसं प्रत्येक गोष्टीला, जसं तुमचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतं त्याला चार्जिंगची गरज असते, तसं हे पण आपलं, याला अध्यात्माच्या चार्जिंगची गरज असते, म्हणजे तुमच्या सेवेच्या चार्जिंगची गरज असते. तुम्ही वेळोवेळी त्याच्यावर सेवा केले तरच तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. नुसतं देवघरात जर ते ठेवलं आणि त्याच्यावर तुम्ही सेवा केल्या नाही तर ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फायदे मिळणार नाहीत त्याच्याने. तर तुम्ही वेळोवेळी दर सोमवारी किंवा महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा, जसं तुमच्या सवडीने असेल, तुम्ही रुद्रयंत्रांवर जर अभिषेक केला आणि ते पाणी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जर पिलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची रोग बाधा होणार नाही. प्रत्येक सामाजिक, आर्थिक, प्रत्येक संकटांवर तुम्हाला मदत मिळू शकते. एवढं प्रभावशाली हे यंत्र आहे. तर हे अशा प्रकारे असतं. तर याच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा करायच्या, तर हे मी सगळं तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे की आता मी पण नवीनच रुद्रयंत्र घेतलं आहे. आतापर्यंत माझ्याकडेही रुद्रयंत्र नव्हतं, तर मी पण घेतलं आहे. तर या यंत्राची स्थापना मी कशी करणार आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर ह्या व्हिडिओचा जो पुढचा व्हिडिओ असेल त्याच्यात मी रुद्रयंत्राची स्थापना कशी करायची हे सविस्तर तुम्हाला दाखवेल. डिस्क्रिप्शनमध्ये मंत्रावली पण देईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ज्या काही सेवा करते त्या सेवेसाठी सगळ्या लागणाऱ्या वस्तू या आपल्या आध्यात्मिक सेवा केंद्राच्या प्रत्येक स्टॉलवर मिळतात. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही केंद्राच्या स्टॉलवर घेऊ शकता. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे यंत्र स्थापन करताना नित्यसेवा लागणार आहे. तर नित्यसेवेतलेच सगळे मंत्र म्हणून आपण या यंत्राची देवघरात स्थापना करू. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती स्थापना तुम्हाला बघायला मिळेलच. तर आपण लवकरच आता स्थापना पण करू. तर ही अशा प्रकारे होती माझी श्रावणातली छोटीशी खरेदी.
तर शंख पण मी लवकरच घेईल. आणि जेव्हा तुम्ही रुद्रयंत्र घेताय तर रुद्राक्षाची माळ पण लागोलागच घ्या, कारण जसं आपण श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ ठेवतो तसंच आपल्याला रुद्रयंत्रावर रुद्राक्षाची माळ ठेवायची असते. महादेवांना रुद्र हे खूप प्रिय आहे, तर ही माळ पण खूप प्रभावशाली आहे रुद्रयंत्रावर ठेवण्यासाठी. ही पण तुम्ही जरूर घ्या. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की रुद्रयंत्राची स्थापना कशी करायची. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.